एवढे प्लाय गाल सुजण्याचं काम आजपासून चालू होणार आहे. मला दुखत नाही यार. सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. सकाळचे 7 वाजलेत अँड वी आर अप फॉर एक्सरसाइज. आज आपला आहे कार्डिओ. सो आपण फुल ऑन जेवढं होईल तेवढे स्किपिंग मारू, त्यानंतर मग कोर एक्सरसाइज करू. चलो लेट्स डू इट. डन विथ द वर्कआउट. मी जेव्हा पण वर्कआउटला येतो ना वरती, ही 1 लिटरची बॉटल घेऊन येतो भाई, आणि जाता जाता हे पूर्ण संपवतो. त्याने माझं डेली जे वॉटर इंटेक आहे ना त्यामध्ये हेल्प होते. 1 लिटर इथेच संपतं, मग दिवसभरामध्ये 2-2.5 लिटर संपवायला काय वाटत नाही. एनिवेज, तर कालचा दिवस खूप जास्त हेक्टिक होता आणि प्रोडक्टिव्ह होता. कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कळायचं असेल भाई ऊन लागते कारण शेडमध्ये येऊ. हां, तर काल जी रामनवमीची रॅली होती लोणावळ्याची ती कंप्लीट करून आम्ही गेलो होतो डेलामध्ये. डेलामध्ये खूप मोठं फंक्शन होतं आणि तिथं भाई आपण कोणाला भेटलो असेल, सिद्धार्थ कनन, त्यांना भेटलो. त्यांच्यासंग फोटो काढला. भाई भारी वाटलं, भारी माणूस आहे. आणि त्यांनी आपली स्टोरी पण रिपोस्ट केली. ती जर तुम्ही इंस्टावरती फॉलो नाही करत आहे ना तर इंस्टावरती फॉलो करा. इथे किंवा इथे कुठेतरी आपला ID येत असेल. इंस्टावरती का फॉलो करायचं आहे, कारण इथे ज्या गोष्टी मी पोस्ट नाही करते ना, आता जसं की डेलाचं मी इथे नाही टाकू शकलो तर ते मी इंस्टावरती पोस्ट केलं. सो तिकडे सगळे लाईव्ह गोष्टी येतात. सो जाऊन नक्की फॉलो करा, ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो ते दिवस खूप जास्त ॲक्टिव्ह होता. त्यानंतर तिकडनं आम्ही आलो 11:30-12 वाजले होते घरी येता येता. त्यानंतर मग एडिटिंग केली. 1:30 ते 2 वाजले होते भाई एडिट करता करता. आता हे सगळं मी का सांगतोय, पुढे ऐकत राहू, मी तुम्हाला का सांगतोय ते. 1:30 ते 2 वाजले एडिट करता करता. कसा बसा एडिट करून मी एक्सपोर्ट केला. झोपलो मी आणि आत्ता सकाळी उठलो, अपलोडला टाकला 6 वाजता. आणि 7-7:30 वाजता मी परत चेक केलं तर फक्त 16% व्लॉग जो आहे तो अपलोड झाला. सो हा जो फॉल्ट आहे ना, हा वायफायचा जरा विषय होतोय आजकाल, कारण डिले होतोय, म्हणजे स्लो चालतंय नेट. त्यामुळे व्लॉग जो आहे तो टायमावरती अपलोड होत नाही. याच्या आधीचा व्लॉग पण तुम्ही बघितला असेल, तो पण टायमावर अपलोड नव्हता झाला. सो ही वायफायवालीची चुकी आहे, माझी चुकी नाही. मी फुल ऑन माझे एफर्ट्स देतोय भाई. सो प्लीज सबस्क्राईब. ह्या सगळ्या गोष्टींमुळेच एनर्जी माझी खूप जास्त लो आहे आज. सो बघू आजचा दिवस कसा जातोय. आता खाली जाऊ, फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला भेटतो. हे माय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 48 ऑफ डेली ब्लॉगिंग. आत्ता वाजलेत सकाळचे 8:37 आणि आता आपण चाललोत आपले मंडे रिच्युअल्स कंप्लीट करायला शिव मंदिरामध्ये. चला. मस्तपैकी आपले रिच्युअल्स झालेत भाई. इतकी झोप येते ना, असं वाटते रुद्राची साईट चालू येतेच. मस्त साईटवरती जाऊन मस्त झोपावं असं वाटते. नाही, आपल्याला काम आहेत भाई. आज 1 वाजता आपली डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे. आजपासून आपलं रूट कॅनल म्हणजे गाल सुजण्याचं काम आजपासून चालू होणार आहे आपलं. बघू कसं होते. इट्स ऑलमोस्ट 1 o'clock आणि आपली 1 वाजताची अपॉइंटमेंट आहे. सो आता मी तिकडे चाललो डेंटिस्टकडे. फर्स्ट टाइम असणार आहे माझा. सो भाई बघू, फिंगर्स क्रॉस्ड. अशी भीती वाटते पण ठीक आहे, आता करावं तर लागणारच आहे. सो लेट्स गो. तर मी त्यानंतर कसा भेटेन तुम्हाला मला माहीत नाही. अँड आलेलो आहे मी घरी. आपली पहिली सिटिंग झालेली. पहिली बघा, हे ना, हे इथून नागपुडीपासून इकडं अख्खं हे शून्य आहे माझं, कारण ते एनेस्थेशिया छोटंसं काहीतरी भुलीचं इंजेक्शन देतात ना, सो त्यामुळे हे पूर्ण जड वाटतंय भाई. असं मशीनचा आवाजानेच भीती वाटते, बाकी तर काय वाटत नाही. फक्त ते स्टार्टिंगला जे इंजेक्शन देतात ना भुलीचं, त्याचंच थोडंसं टोचतं. त्यानंतर काय होतंय काय कळतच नाही भाई, फक्त आवाज येतो मशीनचा. सो आता तरी नाही दुखत आहे, पण जशी जशी भूल उतरन ना तसं तसं दुकान. पेन किलर्स वगैरे दिलेत त्यांनी. 1 तासानंतर जेवण करून घ्यायला सांगितलं भाई. माझी ही नागपुडी मला लय कॉमेडी वाटते. तुम्हाला नाही जाणवणार, तुम्हाला नॉर्मल दिसेल, पण मला हे ना पूर्ण असं जडजड वाटतं आणि हे हालतच नाहीये असं वाटतंय, जाणवतच नाहीये. सो बघू आता कसं दुखतंय आणि किती दुखतंय हे कळेल. बाय द वे, आज आपल्या इकडे आहे ऑर्केस्ट्रा. बघू, जर हे ठीक असेल, जास्त दुखलं नाही तर मग जाऊ आपण बघायला. थोडं तरी ग्लिम्स दाखवेन मी तुम्हाला. ओ भाई, पेन किलर घेतले, जी झोप लागली ना. आत्ता उठलोय, किती वाजलेत? 6 वाजले ऑलमोस्ट. दुखत नाही अजूनपर्यंत,
पण आता तो जो बोलत होतो ना मी ती काय बोलतो त्याला एनेस्थेशियाचा जो इफेक्ट येतो आहे, पण आता ते क्लिअर झालं, आता पूर्ण ओके में थँक्यू में हो गया है. आज मोस्टली मी झोपूनच होतो, तर पप्पा आणि दादांनी पूर्ण हे कॅबिनेट वगैरे पूर्ण काढून टाकलं. आता आपली ही वॉलचं पूर्ण काम होणार आहे. टीव्ही युनिटचं टीव्ही पण काढला होता, पण आता परत लावलाय, कारण ते जे कार्पेंटर आहेत ना ते 2 दिवसानंतर येणार आहेत. सो 2 दिवसानंतर आपलं काम जे आहे पूर्ण ते सुरू होईल. काल आपण एवढा सगळा माल आणला, पण मी त्या टायमाला ते तुम्हाला दाखवलंच नाही की काय काय घेतलंय. तर हे बघा, हे एवढे प्लाय आहेत, 12 आणि 18 mm चे आहेत. 6-7 प्लायज आहेत, म्हणजे 18 mm चे 6 आणि 12 mm चे 7 प्लाय आहेत. आणि हे फ्लुटेड पॅनल्सचे 3 बॉक्स आहेत. एका बॉक्समध्ये 10 पॅनल असतात असे. हे बघा, हे फ्लुटेड पॅनल जर तुम्हाला घ्यायचे ना मस्त रेटमध्ये, तर तळेगाव फाट्यावरती शॉप आहे भाई. त्या शॉपवरती जा, तुम्हाला तिथे व्हरायटी पण भेटेल आणि माल पण रेडीली अवेलेबल भेटेल. सो बेस्ट शॉप वाटलं आम्हाला ते. जेव्हा सिलिंगचं काम करायचं होतं तेव्हा आपल्याला माहीत नव्हतं, नाही तर तिकडनंच घेतला असता माल. छान होता माल. ठेवा, ह्याच्यामध्ये पण क्वालिटी असते. ही 18 mm आहे आणि त्यानंतर ह्याच्यापेक्षा पातळ पण येतं. हे बघा, ह्याच्यापेक्षा पातळ येते ते 12 mm आणि हे 18 mm येतं. सो 2 टाईप्स असतात. हे मोठे ग्रूव्सवाले आहेत, त्यानंतर मग ते असतात ते छोटे ग्रूव, आणि आपण जे सिलिंगला लावलेत तसे सिलिंगचे ते पूर्ण येतात, ते फ्लुटेड पॅनल्स येतात. हे WPC म्हणतात त्यांना, WPC पॅनल्स. आता जसं जसं गोष्टी मला कळतील तशा तशा मी तुम्हाला सांगत जाईल, म्हणजे जर तुम्हाला पण काम करायचं असेल तर हेल्प होईल तुमची पण. बऱ्याच दिवसांपासून मँगो डॉलीचे दर्शन नाही झालेले. चला आता मँगो डॉलीचे दर्शन करू. मँगो, हे मँगो. अच्छा, बाहेरच्या मोठ्या पिंजऱ्यामध्ये आहेत ते लोक. दाखवतो, थांबा, लाईट बंद करतो. मोठा पिंजरा त्यांचा साफ चकचकीत करून त्यांना टाकलंय ना तिकडं. कोण आहे रे? हो, कसा आला बघा, दिला आवाज, दिला रे आवाज दिला. आलो आलो, थांब आलो. काय करतो, काय करतो, काय करतो, काय करतो, काय करतो? मी जास्त करून यांच्याकडनं नाही नसतो, तर बघ ते कसं चिडतंय तेव्हा. कधीतरी मी येतो, आहे ना, है ना, है ना, है ना. खुश आहेत आता ह्याच्यामध्ये आहेत ना. बरेच दिवस ह्याच्यामध्ये होते, चिडले होते भाई, ते अग्रेसिव्ह होत होते. आता जरा ओके आहे ना. हे काहीच नाही करत आहे. तेव्हा तेव्हा ए मँगो, ए मँगो, ए मँगो. जाऊ का मी, जाऊ जाऊ. आता तर मला हे पण खोलायची भीती वाटते बाबा. ते उडू शकतात, खतरनाक उडतात ते लोक. आता चोचच पकडत मी तुझी, चोचच पकडत. जाऊ का, बाय 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 बाय. व्हिडिओवरनं जी कपडे आणली तेव्हा ह्याच्यामध्ये अजून तशीच पडून येतात आजच्या, म्हणजे दोघांची मी काढली पण नाही ती. हा हा हा, वरती काय भारी वाटतंय ह्या टायमिंगला. आता 6:15 वाजलेत, मस्त हवा चालू आहे आणि वारा लागतोय भाई. घरामध्ये बेकार गरम होते आणि मला माहित नाही असं कसं काय, बट मला दुखत नाही यार. बरं, तुम्ही म्हणजे बऱ्याच जणांकडनं मी ऐकलं गाल सुजणार, परत दुखणार वगैरे, पण मला नाही दुखत आहे बाई. मला ते बोललेले की ते करून झाल्यानंतर 1 तासाभरानंतर तू जेव आणि पेनकिलर घे. पेनकिलर दिलं होतं त्यांनी, तर मग मी पेनकिलर घेतली. त्यानंतर पेनकिलरमुळे मला लागली झोपले. आत्ता उठलो 6 वाजता, पण अजून तर नाही दुखत आहे. आता मे बी मला वाटतं ते फिलिंग केले ना त्यांनी, जसं जसं ते फिलिंग निघन ना आणि त्याला पाणी लागन तसं तसं मे बी मला वाटतं दुखल, ठणकन मे बी. ते काय होते ते तुम्हाला तर कळेनच. आज क्लाउड्स, आईला चंद्र बघा, चंद्र हे बघा. हो, काय सुंदर दिसतोय चंद्र. 10:15 वाजलेत आणि ऑर्केस्ट्रा चालू झाला असेल मे बी, बट मी नाही गेलो कारण इच्छा नव्हती माझी. तर बाकी काय नाही या व्लॉगमध्ये शूट करण्यासारखं. जे होतं डेंटिस्टची फर्स्ट जी एक्सपिरियन्स होता तो मी सांगितलं की अजून तरी नाही काय वाटत आहे, बट मे बी हळूहळू ते दुखायला स्टार्ट होईल. सो तर उद्या बघू, उद्या सांगेन मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग इथे संपवत, भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायन ऑफ म्हणत राहूत, बाय बाय. आपल्या टीव्ही युनिटचं जेव्हा काम चालू आहे ना तेव्हा ते पण मी तुम्हाला जसं सिलिंगचं जसं दाखवलं ना कसं करायचं वगैरे, तसं मी तुम्हाला ते पण दाखवून देईन, म्हणजे तुमची हेल्प होईल. आणि बाकी इंस्टाग्रामवरती फॉलो करा. आज एक बैलगाड्याची रील एडिट केली आहे, ती मे बी मी उद्या टाकेन, म्हणजे ज्या दिवशी
तुम्ही हा व्लॉग बघताय त्या दिवशी ती रील आलेली असेल. सो जाऊन एकदा फॉलो करा अँड प्लीज सपोर्ट करा भाई. मेहनत करतोय तर प्लीज सपोर्ट करा. बाय.